नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ओके, इन द लास्ट लेक्चर व्हॉट वी हॅव डिस्कस अबाउट द concept about the centrifugal force, okay, which is the pseudo force, and also we have discussed the two examples regarding that concept. Okay, now see in this video, okay, the video number 11, that is the lecture number 11. Okay, in this video lecture we are going to discuss the applications of uniform circular motion. Okay, the first application is, okay, vehicle. Okay, first application is vehicle turning around a horizontal circular track or circle. बघा, अतिशय इझी, ओके, आणि इंटरेस्टिंग. ओके, म्हणजे डे टू डे लाईफमध्ये हा ॲप्लिकेशन ऑब्झर्व पण होतं. ओके, आणि तुम्ही स्वतः तो एक्सपिरियन्स केलेला पण आहे. ओके, तुम्ही टू व्हीलरमध्ये किंवा फोर व्हीलरमध्ये मेनली, ओके, कोणत्याही व्हेकलमध्ये तुम्ही जो काही ॲप्लिकेशन आहे तो इझिली तुम्ही काय करू शकता, ऑब्झर्व करू शकता, आणि एक्सपिरियन्सही तुम्ही केलेला आहे. बघा, त्याचा आपण एक जस्ट आता इथं बघूया. बघा, पहिलं ॲप्लिकेशन आहे आपलं व्हेकल टर्निंग अराउंड अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे जो काही ट्रॅक राहिला पाहिजे, जो काही रोड राहिला पाहिजे तो हॉरिझॉन्टल राहिला पाहिजे, असा टिल्टेड वगैरे नको. येतं लक्षात? हा शब्द यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या ॲप्लिकेशनमध्ये हा जो काही हॉरिझॉन्टल नावाचा शब्द यूज केला हा अतिशय महत्त्वाचा आहे. जो काही रोड राहिला पाहिजे, जो काही ट्रॅक राहिला पाहिजे तो असा प्लेन राहिला पाहिजे. कसा राहिला पाहिजे? प्लेन. असा टिल्टेड वगैरे तो ट्रॅक नाही राहिला पाहिजे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. ठीक आहे, परत बघा, आता या ॲप्लिकेशनमध्ये एक फ्रिक्शन नावाचा कॉन्सेप्ट यूज करतो. त्याचं आपण एक छोटंसं काय म्हणू शकतो, आपण माहिती बघण्याचा प्रयत्न करूया. ओके, जसं की एखादा व्यक्ती समजा ग्राउंड, समजा हे समजा ग्राउंड झालं. ओके, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड समजा एखादा व्यक्ती उभा आहे. ठीक आहे, तर तो जो काही उभा आहे तो कोणाच्या भरोशावर आहे? फ्रिक्शन. ओके, म्हणजे त्याच्या पायांमध्ये आणि हा जो काही ग्राउंड सरफेस आहे याच्यामध्ये असणारा फ्रिक्शन. येतं लक्षात? फ्रिक्शन म्हणजे आपल्याला उभं राहण्यासाठी किंवा आपलं शरीर बॅलन्स पोझिशन राहण्यासाठी. येतं लक्षात? कोणत्याही, आपलंच म्हणून नाही, कोणत्याही प्राण्यांचं घ्या, ठीक आहे, कोणत्याही ऑब्जेक्टचं घ्या. तो ऑब्जेक्ट म्हणजे जर बॅलन्स राहायला पाहिजे असेल तर समजा एखादा व्यक्ती म्हणा किंवा एखादा प्राणी म्हणा, तो बॅलन्स जर राहत असेल तर तो कोणाच्या भरोशावर राहतं? फ्रिक्शन. ओके, म्हणजे जे काही बॅलन्स हा शब्द आलेला आहे, आपल्याला कोण बॅलन्स करत आहे बेटा? फ्रिक्शनल फोर्स. कोण बॅलन्स करत आहे आपल्याला? फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा एक लक्षात ठेवायचं. ओके, बघा, आपल्याला जर माहिती आहे आपल्याला डाऊनवर्ड डायरेक्शन आपल्यावर म्हणजे m/g एवढं वेट किंवा ॲक्सेलरेशन म्हणजे फोर्स ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटी. ओके, mg इज नथिंग बट द फोर्स ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटी. ठीक आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन राहते. ओके, मग अपवर्ड डायरेक्शन आपल्यावर राहते नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स. याला आपण कशाने डिनोट करू? n. हा काय झाला तुमचा? नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स. बघा, आपल्याला आपलं एखादा शरीर बॅलन्स करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टीचं महत्त्व राहतं. एक तर फ्रिक्शनल फोर्स आपल्या पायांमध्ये आणि ग्राउंडमधलं असलेलं, आणि दुसरं कसं? नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स. एखादा समजा तुम्ही लहान जर बाळ बघितलं असेल तर त्याचा हा जो काही नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स राहतो तेवढी त्याला सुरुवातीला कल्पना नाही राहत, तो पडण्याचे चान्सेस जास्त राहतात. म्हणजे आपण जे काही बॅलन्स करतात दोन फोर्स, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आणि एक नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स. लहान बाळांमध्ये फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिॲक्टिंग फोर्सचं म्हणजे त्यांना तो कॉन्सेप्ट म्हणजे सुरुवातीला तेवढं त्यांना माहिती नाही राहत. मग जसं ते मोठे होतात तसं त्यांची त्याला कल्पना यायला लागते. नाही रे बाबा, पकडून ठेवावं लागते, बरोबर बॅलन्स राहावं लागते. हे लक्षात? तर बघा, आता हा जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे, आपण फ्रिक्शनल फोर्सला F_s डिनोट करू. फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स. फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स. हे जे काही दोन फोर्सेस आहे आपल्याला काय करत आहे? बॅलन्स. आणि हे दोन कसे प्रपोर्शनल आहे? डायरेक्टली. तुमचा नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स बिघडला तर तुमचा फ्रिक्शनल फोर्स बिघडते, तुमचा फ्रिक्शनल फोर्स बिघडला तर नॉर्मल. म्हणजे तुमचा समजा तुमच्या स्टेप्समध्ये आणि जो काही खाली फ्लोअर आहे त्याच्यात जर फ्रिक्शनल फोर्स कमी झाला तर तुम्ही पडण्याचे चान्सेस जास्त होते. याचा अर्थ तुमचा कोणता फोर्स बिघडत आहे? नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स. तुमचं जर नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स बिघडत आहे तर तुम्ही पडण्याचे चान्सेस वाढतात. म्हणजे दोन्ही फोर्सेस कसे आहे बेटा? टोटली डिपेंडंट ऑन इच अदर. आता ही जर प्रपोर्शनॅलिटी साईन काढली तर मला इक्वॅलिटी साईन आणायला लागते.
चला, आणि सोबत एक कॉन्स्टंट आणावं लागते, तर हा कॉन्स्टंट घेतला मी म्यू. हा काय कॉन्स्टंट घेतला म्यू. याला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. या कॉन्स्टंटला काय म्हणायचं आपण, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. या कॉन्स्टंटला काय म्हटलं आपण, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. मग कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय सांगते की किती प्रमाणात फ्रिक्शनल फोर्स आहे. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त तर फ्रिक्शनल फोर्स जास्त, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू कमी तर फ्रिक्शनल फोर्स कमी. हे आहे लक्षात. अतिशय प्रोपोर्शनॅलिटी साईन होती, रिमूव्ह केली, इक्वॅलिटी साईन आणली आणि कॉन्स्टंट राहिलं. या कॉन्स्टंटचं नाव काय ठेवलं, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. मग या कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनचं काय काम आहे, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जेवढा जास्त तेवढा फ्रिक्शनल फोर्स जास्त, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जेवढा कमी तेवढा फ्रिक्शनल फोर्स कमी. क्लिअर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला या फॉर्म्युलाचं महत्त्व आहे की फ्रिक्शनल फोर्स इक्वल्स टू किती राहते, म्यू इंटू एन, वेअर म्यू इज कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन अँड एन इज नथिंग बट नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स. ठीक आहे. बघा हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, आपल्याला इथे यूज करायचा आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा आपला जो काय ॲप्लिकेशन आहे, व्हेकल आहे की नाही, टर्निंग अराउंड अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. बघा यावर आता आपण डिस्कशन करूया आणि अतिशय इझी आहे. ओके. खूप काही मोठी गोष्ट नाही आहे. ओके. बघा एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. ओके. काही मोठी गोष्ट नाही त्याच्यात, काही मोठी गोष्ट नाही. ओके. व्हेकल टर्निंग अराउंड अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. एक सर्क्युलर ट्रॅक आहे, हॉरिझॉन्टल आहे. ट्रॅक कसा पाहिजे, हॉरिझॉन्टल, टिल्टेड नाही पाहिजे. मी पहिलेच म्हटलं हा जो काही हॉरिझॉन्टल शब्द आहे खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे या शब्दाशिवाय हा ॲप्लिकेशनच बनत नाही. हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक स्ट्रेट पाहिजे, तो कुठं स्टिल्टेड असला नाही पाहिजे. ओके. मग अशा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर काय करताय, कार काय घेताय, टर्न घेताय. ठीक आहे. बघा इनिशियली आपण काय करू, तो ट्रॅक काढण्याचा प्रयत्न करू. बघा हा ट्रॅक हॉरिझॉन्टल आहे. ओके. आणि सर्क्युलर ट्रॅक आहे. कसा ट्रॅक आहे, सर्क्युलर. ठीक आहे. आता समजा इथे आपली चालली 4 व्हीलर आहे की नाही, ठीक आहे. हे समजा तुमची 4 व्हीलर आहे. चला काही हरकत नाही, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सर्क्युलर ट्रॅक आहे, सर्क्युलर ट्रॅक आहे. ठीक आहे. या सर्क्युलर ट्रॅकचा जसं आपण हे समजा असं रोडसारखा आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. हा सर्क्युलर ट्रॅकची काय झाली, आर म्हणजे काय झाली, त्या सर्क्युलर ट्रॅकची काय झाली, रेडियस. हा काय झाला, सेंटर. हा जर सर्क्युलर ट्रॅक आपण पूर्ण जर सर्कल तयार केला, सर्कलच तयार होता ना. हा जर पूर्ण सर्क्युलर ट्रॅक एक्सटेंड केला, लक्षात, हा जर मी सर्क्युलर ट्रॅक एक्सटेंड केला तर काय तयार होतं, एक सर्कल तयार होत आहे ज्याची रेडियस किती आहे, आर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. चला काही हरकत. बघा पुन्हा एक गोष्ट ऑब्झर्व झाली असेल तुम्हाला. बघा जसं की बघा समजा ओके, जो काही व्यक्ती आहे ड्रायव्हर, तो गाडी चालवत आहे आणि आपण त्याच्यासोबत बसलेला आहे. तो जर इकडे असा जर डाव्या साईडला जर टर्न घेत असेल ना, तर आपल्याला उजव्या साईडला फेकल्यासारखं वाटते. इथे लक्षात, उजव्या साईडला म्हणजे तो जर डाव्या साईडला जर टर्न घेत असेल तर आपल्याला कुठे फेकल्यासारखं वाटते, उजव्या साईडला. किंवा तो उजव्या साईडला जर टर्न घेत असेल आपल्याला कुठं फेकल्यासारखं वाटते, डाव्या साईडला. इथे लक्षात. बघा ओके. आता बघा येत्या लक्षात, तो बघा असा इकडं लेफ्ट हँड साईडला येऊन राहिला, त्याच्यामुळे त्याला कुठं फेकल्यासारखं वाटते, बाहेर. कुठं फेकल्यासारखं वाटते, बाहेर. मग बाहेर फेकल्यासारखं वाटतं तर याच्यावर कोणता नाही कोणता फोर्स लागणार. ओके. मग आता बघा आपल्याला कोणी ढकलून राहिलं का, नाही. मग हा कोणता फोर्स आहे, सुडो फोर्स. कोणता फोर्स आहे, सुडो फोर्स. आणि या सुडो फोर्सलाच आपण काय म्हणतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. यालाच काय म्हणतो आपण, सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके. आता आपल्याला सेंट्रीफ्युगल फोर्सची व्हॅल्यू माहिती पाहिजे. मी त्या दिवशी सांगितलं लास्ट लेक्चरमध्ये की मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल आणि सेंट्रीफ्युगल दोघांचा मॅग्निट्यूड कसा राहते, सेम. ओके. फक्त डायरेक्शन कशी राहते, अपोजिट. मग सेंट्रीफ्युगल फोर्सचा मॅग्निट्यूड लिहू शकतो मी mv² बाय रेडियस. रेडियस किती आहे, स्मॉल आर. येत्या लक्षात. सेंट्रीफ्युगल फोर्सचा काय आहे, मॅग्निट्यूड. सेंट्रिपिटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स या दोन्ही फोर्सचा मॅग्निट्यूड कसा राहतो, सेम. डायरेक्शन कशी राहते, अपोजिट. ठीक आहे. आपल्याला फक्त मॅग्निट्यूड पाहिजे होता, मी लिहिला मॅग्निट्यूड. इथपर्यंत काही हरकत नाही. ठीक आहे. आता बघा, आता ही जी काही फोर व्हीलर आहे सर्क्युलर ट्रॅकमध्ये फिरत आहे. ओके. सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना किंवा सर्क्युलर ट्रॅकमध्ये जात असताना तिला बाहेर फेकल्यासारखं वाटते, ते सेंट्रिफ्युगल फोर्सनं वाटते. ओके. बघा आता. ओके. तर सर्क्युलर मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे म्हणजे टुवर्ड्स द सेंटर कोणता फोर्स पाहिजे, सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे. टुवर्ड्स द सेंटर कोणता फोर्स पाहिजे, सेंट्रिपिटल फोर्स. कोणता फोर्स पाहिजे, सेंट्रिपिटल. मग इथे सेंट्रिपिटल फोर्सची कोणतरी ड्युटी करणार. सर्क्युलर ट्रॅक आहे. ओके. म्हणजे हा जो काही ऑब्जेक्ट आहे, ही जी काही गाडी आहे, कोणतं मोशन परफॉर्म करताय, सर्क्युलर मोशन आहे म्हणजे टुवर्ड्स द सेंटर कोणता फोर्स राहतो, सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्सची इथं ड्युटी कोण करायला पाहिजे, इथं ड्युटी करतो बेटा फ्रिक्शनल फोर्स. कोण ड्युटी करतो, फ्रिक्शनल फोर्स. कोण ड्युटी करणार, फ्रिक्शनल फोर्स.
येतं लक्षात. इथे सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी कोण करत आहे? फ्रिक्शनल फोर्स. ओके. आणि नेहमी लक्षात ठेवा, फ्रिक्शनल फोर्स या सेंट्रिफ्युगल फोर्सपेक्षा नेहमी कसा राहिला पाहिजे? जास्त. कसा राहिला पाहिजे? जास्त. ओके. म्हणजे याच्या एवढा किंवा याच्यापेक्षा जास्त, ग्रेटर ऑर इक्वल्स टू. असं का बरं म्हणतात? बघा, जर फ्रिक्शनल फोर्स किंवा सेंट्रिपिटल फोर्स याच्यापेक्षा जर कमी राहिला तर ही जी काही फोर व्हीलर आहे ती स्किड होणार, स्लिप होणार, रोडच्या बाहेर जाणार. मग रोडच्या बाहेर नाही गेली पाहिजे यासाठी सेंट्रिपिटल फोर्सची जो काही ड्युटी करत आहे फ्रिक्शनल फोर्स, तो ऑलवेज याच्या एवढा किंवा याच्यापेक्षा कसा पाहिजे? जास्त. जेणेकरून ती गाडी बॅलन्स होणार, ती आउट ऑफ ट्रॅक जाणार नाही. हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे की फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज ग्रेटर ऑर इक्वल्स टू सेंट्रिफ्युगल फोर्स. सेफ कंडिशन, जर या कारला या सर्क्युलर ट्रॅकमधून जर सेफली जायचं असेल तर फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज ग्रेटर ऑर इक्वल्स टू सेंट्रिफ्युगल फोर्स. येत आहे लक्षात? बघा इथं लिहू आपण. ओके. सेफ कंडिशन फॉर ए व्हेकल. काय सेफ कंडिशन आहे? की फ्रिक्शनल फोर्स ग्रेटर ऑर इक्वल्स टू सेंट्रिफ्युगल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स ग्रेटर ऑर इक्वल्स टू सेंट्रिफ्युगल फोर्स. जर लेस राहिलं तर काही खरं नाही बाबू, हे सर्क्युलर ट्रॅकच्या बाहेर होऊन जाते. येतं लक्षात? चला काही हरकत नाही. बघा परत एकदा. ओके. आता ही जी काही गाडी आहे हिच्यावर अपवर्ड डायरेक्शन कोणता फोर्स राहते? नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स. डाऊनवर्ड डायरेक्शन कोण राहते? mg. म्हणजे नॉर्मल रिॲक्टिंग फोर्सला कोण बॅलन्स करताय? mg. आहे का नाही? इथं लिहू शकतो आपण n इज बॅलन्स बाय mg. येतं लक्षात? सगळे फोर्सेस तुम्हाला लक्षात आले? ठीक आहे. चला काही हरकत नाही. आता फ्रिक्शनल फोर्स आत्ताच सांगितलं आपण, आत्ताच घेतलं. फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू किती राहते? म्यू इंटू n, वेअर म्यू इज कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन अँड n इज नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स. आता फ्रिक्शनल फोर्सची इथे व्हॅल्यू टाकू आपण, म्यू इंटू n ग्रेटर ऑर इक्वल्स टू mv² बाय r. ठीक आहे. आपल्याला काय काढायचे आहे? कारची व्हेलॉसिटी किंवा कारची काय काढायची आपल्याला? स्पीड. की कोणत्या स्पीडनं, कोणत्या सेफ स्पीडनं कार गेली पाहिजे जेणेकरून तिचं जे काही सर्क्युलर ट्रॅक आहे ती कंप्लीट करणार. त्या लक्षात? त्या कारची अशी कोणती सेफ स्पीड राहिली पाहिजे की कारनं सर्क्युलर ट्रॅकने काय केलं पाहिजे? ओव्हरकम केलं पाहिजे. ठीक आहे. बघा, म्यू इज नथिंग बट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. चला, नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स n इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण? mg. काही हरकत नाही. ओके. ग्रेटर ऑर इक्वल्स टू काय लिहू? mv² बाय r. ठीक आहे. बघा, स्मॉल एम गेट काय झाला? कॅन्सल. आपल्याला v ची व्हॅल्यू पाहिजे. हा r इकडे शिफ्ट करू. बघा इथे काय शिल्लक राहिला? म्यू ग्रेटर ऑर इक्वल्स टू v² बाय r. r इकडे शिफ्ट करू. देअरफॉर म्यू rg ग्रेटर ऑर इक्वल्स टू v² लिहू शकतो आपण. ठीक आहे. बघा आता याला और आपण असंही लिहू शकतो. बघा आपण बघा, म्यू rg ग्रेटर ऑर इक्वल्स टू v² आहे, और v² लेस ऑर इक्वल्स टू म्यू rg असंही लिहू शकतो. एकदम सिंपल आहे ना. बघा, म्यू rg ग्रेटर ऑर इक्वल्स टू v². याचा अर्थ म्यू rg v² पेक्षा कसा आहे? मोठा आहे. किंवा v² यांच्यापेक्षा कसा आहे? लहान आहे. एकच गोष्ट झाली. ठीक आहे. बघा, आपल्याला फक्त v पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? v. मग v इक्वल्स टू आपण लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ म्यू rg. काय लिहू शकतो? स्क्वेअर रूट ऑफ म्यू rg. आणि ही कोणती वेलॉसिटी आहे? सेफ वेलॉसिटी. त्या कारची किंवा त्या व्हेकलची कोणती वेलॉसिटी आहे? सेफ वेलॉसिटी. स्क्वेअर रूट ऑफ म्यू rg. किंवा याला आपण म्हणू शकतो मॅक्सिमम वेलॉसिटी. कसं म्हणू शकतो आपण? मॅक्सिमम वेलॉसिटी. म्हणजे जास्तीत जास्त त्या कारची किंवा त्या व्हेकलची स्पीड किती राहू शकते? स्क्वेअर रूट ऑफ म्यू rg. याच्या जर पलीकडे जर त्या कारची किंवा त्या व्हेकलची जर वेलॉसिटी राहिलं तर तो आउट ऑफ ट्रॅक जाण्याची काय राहतो? चान्सेस. तो आउट ऑफ ट्रॅक जाण्याची काय राहतो? चान्सेस. येतं लक्षात? इतकं सिम्पल, म्हणजे एकदम सिम्पली मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. सेफ स्पीड आहे की नाही? सेफ स्पीड स्क्वेअर रूट ऑफ म्यू rg स्क्वेअर रूट ऑफ म्यू rg. येतं लक्षात? येतं लक्षात? ओके. बघा, ओके. बघा परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, ओके. बघा, आता हा जो काही कॉन्सेप्ट होता मी पहिलेच सांगितलं, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तो टिल्टेड नसला पाहिजे. ठीक आहे. आणि त्या कारनं त्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकमध्ये मोशन परफॉर्म केलं पाहिजे. ठीक आहे. सिम्पली आहे. तर तुम्हाला म्हणजे हे जस्ट एक्सपिरियन्स पण केला
की समजा जर कार जर डाव्या साईडनं जर टर्न घेत असाल तर तुम्ही उजव्या साईडला फेकल्यासारखे जाता, उजव्या साईडला जर टर्न घेत असाल तर तुम्ही डाव्या साईडला फेकल्यासारखे होतं. हे कशामुळे होतं बेटा? सुडो फोर्स. मग इथं सर्क्युलर मोशनमध्ये कोणता सुडो फोर्स राहतो? सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचा मॅग्निट्यूड किती राहायला पाहिजे? mv²/r विच इज ऑल्सो इक्वल्स टू द मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स हॅव्हिंग द सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट इन द डायरेक्शन. दॅट्स वाय द मॅग्निट्यूड बिकम्स फॉर द सेंट्रिफ्युगल फोर्स इज नथिंग बट mv²/r. ओके. मग आता बघा, सर्क्युलर ट्रॅक आहे, सर्क्युलर मोशन आहे, म्हणजे टुवर्ड्स द सेंटर सेंट्रिपेटल फोर्स राहतो. मग सेंट्रिपेटल फोर्सची इथे ड्युटी कोण करत आहे? फ्रिक्शनल फोर्स. ओके. मग पुन्हा एक सेफ कंडिशनसाठी आपल्याला लक्षात येतं की फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज ग्रेटर ऑर इक्वल्स टू सेंट्रिफ्युगल फोर्स. तेव्हाच तो कार सर्क्युलर ट्रॅकमध्ये व्यवस्थित मूव्ह होणार, अदरवाईज नाही. ग्रेटर ऑर इक्वल्स टू ही कंडिशन अतिशय महत्त्वाची. हे तर लक्षात, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. मग हा जो काही नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स आहे याला mg बॅलन्स करतो आणि फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला μ×n. मग फ्रिक्शनल फोर्सच्या फॉर्म्युलाची व्हॅल्यू टाकली, इथं नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स इक्वल्स टू mg केला, स्मॉल एम काय केला? कॅन्सल. आपल्याला या फॉर्म्युल्यावरून किंवा या अरेंजमेंटवरून आपल्याला काय काढायचे? सेफ स्पीड. त्या व्हेकलची काय काढायची आहे? सेफ स्पीड. आणि सेफ स्पीड म्हणा किंवा मॅक्सिमम स्पीड, व्हेकलची मॅक्सिमम जास्तीत जास्त स्पीड इतकी राहू शकते √μ/r. त्याच्या पलीकडं नाही. त्याच्या पलीकडं जर त्या कारची किंवा त्या व्हेकलची जर स्पीड गेली तर ते व्हेकल काय होणार? स्किड होणार. ओके. आणि परत बघा तुम्ही, आता ही जी काही सेफ स्पीड आहे कशावर डिपेंड आहे? पहिलं म्हणजे काय बेटा? म्यू म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ओके. आता ही जी काही कार्स आहे त्याचे टायर्स, ठीक आहे, आणि ही जी काही सर्क्युलर ट्रॅक आहे या दोघांमधलं फ्रिक्शन. ओके. म्हणून बघा, जसे की आपण E1 म्हणजे टू व्हीलरमध्ये म्हणा किंवा फोर व्हीलरमध्ये म्हणा, जे काही टायर्स यूज करतो ना, चांगल्या ग्रीपचे यूज करायचे. म्हणजे चांगल्या ग्रीपचे टायर्स यूज केल्यानं काय होतं की रोडमध्ये आणि त्या टायरमध्ये फ्रिक्शन जास्त राहतो, म्हणजे म्यूची व्हॅल्यू कशी राहते? जास्त. इथं लक्षात, समजा लो क्वालिटीची किंवा विदाऊट ग्रीपवाले जर टायर यूज करताय, म्यूची व्हॅल्यू कशी राहते? कमी. मग सेफ व्हेलॉसिटी काय होते? कमी. म्हणजे चांगल्या जर ग्रीपची टायर नसेल तर तुमची व्हेलॉसिटी कमी ठेवावी लागते. इथे लक्षात. ओके. म्यूची व्हॅल्यू जर कमी झाली, बघा म्यू, आणि हे सगळं डायरेक्टली प्रपोर्शनल नाही. सेफ व्हेलॉसिटी μ/g कसं प्रपोर्शनल? डायरेक्टली. म्हणजे म्यूची व्हॅल्यू जर कमी राहिली तर व्हेलॉसिटी काय ठेवावी लागते? कमी. बाबू नाही तर डिश घ्या. इथे लक्षात. म्हणजे तुम्हाला जर मग त्या टर्निंगवर जर जास्त स्पीडनं जर जायचं असेल, मग टायरची ग्रीस चांगली पाहिजे, जेणेकरून म्यू जास्त राहतो, सेफ व्हेलॉसिटी तुम्हाला जास्त ठेवू शकता येते. जी तो कॉन्स्टंट आहे, जीला तर आपण चेंज नाही करू शकत. ओके. आणि सेकंड गोष्ट काय बेटा? आर. सेकंड गोष्ट काय बेटा? रेडियस. म्हणजे जेवढा मोठा तुम्ही सर्क्युलर ट्रॅक बनवत आहे तेवढं तुमच्यासाठी जास्त राहते. जेवढा मोठा तुम्ही सर्क्युलर ट्रॅक बनवला, म्हणजे जेवढा जास्त दुरून तुम्ही त्याला म्हणजे त्या सर्क्युलर ट्रॅकमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार, तेवढा जास्त आर राहतो. जेवढा जास्त आर राहतो तेवढी जास्त तुम्ही सेफ व्हेलॉसिटी ठेवू शकता. तुम्ही एकदम जर छोटा टर्न घेण्याचा प्रयत्न केला तर तुमचा रेडियस लहान होतो, मग तुम्हाला व्हेलॉसिटी कमी ठेवावं लागतं. हे लक्षात. म्हणजे जे काही मोठ्या जे काही फोर व्हीलरच्या रेसेस वगैरे राहतात, त्या फन वगैरे, त्याच्यात बघा ते जे काही टर्निंग्स राहतात तर थोड्या मोठ्या ठेवावं लागतात त्यांना, जेणेकरून आर मोठा राहायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याची जी काही व्हेलॉसिटी आहे तिची जास्तीत जास्त राहू शकते. त्या लक्षात. बघा, मी म्हणजे होईल तसं मी व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या फॉर्म्युल्यावर किंवा या कॉन्सेप्टवर आपण एक्झाम्पल्स बघण्याचा प्रयत्न करू. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.